तुमची लायकी काढणारे तुमच्या समोर झुकतील. ज्यांनी तुम्हाला रडवलं ते स्वतः रडतील. ही एक वस्तू तुम्ही जवळ ठेवा. लोक बोलण्यासाठी आणि लोक भेटण्यासाठी तुमच्या मागे पुढे फिरतील. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शत्रुत्व दूर करण्यासाठी जे लोक सतत आपला अपमान करतात, जे लोक सतत आपल्याला टार्गेट करतात, जे लोक सतत आपल्याला रडवतात, त्या प्रत्येक व्यक्तीला, त्या सर्व लोकांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी, त्यांना आपल्या पायाशी आणण्यासाठी, त्यांना नतमस्तक होण्यासाठी, त्यांना आपल्यासमोर शरण आणण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. खरं तर आत्ता जेव्हा मी लोकांसोबत बोलते, त्यांच्या समस्या जाणून घेते, तेव्हा 99% वेळा मला ही एकच समस्या ऐकायला येते की ताई, माझ्याच घरातली लोक मला त्रास देतात. माझ्या शेजारी राहणारी लोक जे आहेत ही सतत मला नजर लावतात. माझ्या कामाच्या ठिकाणी किंवा माझ्या ऑफिसच्या ठिकाणी जी लोक राहतात ती माझा अपमान करतात. म्हणजे ज्यांना मी माझे मित्र मानले तेच आता माझ्याशी शत्रुत्वाने वागतात. लोकांनी मला फसवलंय, लोकांनी माझा विश्वासघात केलाय. मी आता काय करू? बघा, तुमची ही समस्या संपवण्यासाठी ज्यांनी तुम्हाला त्रास दिलाय त्या प्रत्येक व्यक्तीला तोच त्रास पुन्हा परत देण्यासाठी आज मी तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण असे काही उपाय सांगणार आहे. या उपायाने तुमच्या आयुष्यात ज्या व्यक्तीने तुम्हाला त्रास दिलाय त्या प्रत्येक व्यक्तीला त्याची शिक्षा होईल. जो सतत तुम्हाला टार्गेट करतोय, सतत तुमचा अपमान करतोय, तो प्रत्येक व्यक्ती तुम्हाला शरण येईल. आता मी तुम्हाला 2 उपाय सांगतेय. दोघांपैकी कुठलाही एक करा. जर शक्य असेल तर दोघांपैकी 2ही करा. सगळ्यात पहिला उपाय, कुठल्याही शनिवारी, आठवड्यातील कुठलाही शनिवार. कारण शनिवार हा शत्रुबाधा दूर करण्यासाठी, कुठलीही वाईट शक्ती त्रास देत असेल तर तिची बांध घालण्यासाठी शनिवारचा दिवस हा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो. या दिवशी केलेला कुठला उपाय कधी खाली हात जात नाही, म्हणून शनिवारच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर सकाळ, दुपार किंवा संध्याकाळ, बघा, सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री 12च्या कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता. या उपायासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट घ्यायची आहे ती म्हणजे एक मातीचं भांडं. एक छोटंसं मातीचं भांडं, मातीची पंटी घेतली तरीही चालेल. मातीच्या भांड्यामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला एक कोळशाचा तुकडा ठेवायचा आहे. मग आपण चूल पेटवतो, लाकडं जाळतो, तेव्हा जो कोळसा असतो तो, किंवा जे लोक इस्त्री करतात कोळशाने तो, ज्यांची विटभट्टी वगैरे असते त्यांच्याकडेही कोळसा असतो तो, कुठलाही कोळसा. जे लोक मके भाजतात त्यांच्याकडे गेलात मार्केटमध्ये तर त्यांच्याकडनं सुद्धा तुम्ही कोळसा आणू शकता. कारण मी तसेच कोळसे घरी उपायासाठी आणत असते. एक कोळशाचा फक्त तुकडा घ्यायचा आहे, मातीच्या पंटीमध्ये तो ठेवायचा आहे. या कोळशाच्या तुकड्यावरती तुम्हाला एक अर्धा चमचाभर काळ्या मोहरीचं तेल घालायचं आहे. काळी मोहरी, ज्याला राई म्हणतो, राईचं तेल घालायचं आहे. त्याच्यावरती तुम्हाला 4 ते 5 भीमसेनी कापराचे तुकडे ठेवायचे आहेत. यामध्ये तुम्हाला एक चिमूटभर, बघा, यामध्ये तुम्हाला एक चिमूटभर हिंग घालायचं आहे. जे फोडणीसाठी हिंग वापरतो हे हिंग तुम्हाला घालायचं आहे. आणि त्याच्यासोबत तुम्हाला यामध्ये 5 अख्खे काळे मिरी घालायचे आहेत. जी मातीची पंटी घेतलेली आहे ती घराच्या दक्षिण भागात ठेवायची आहे. कारण दक्षिण भागा ही दशा किंवा जी काही नकारात्मक शक्ती आहे ती दूर करणारी दिशा मानली जाते. म्हणून घराच्या दक्षिण दिशेला ही पंती ठेवायची आहे. बसण्यासाठी काळ्या रंगाचं किंवा निळ्या रंगाचं आसन घ्यायचं आहे. मातीच्या पंतीमध्ये सगळ्या वस्तू घातल्यानंतर तुम्हाला त्या पेटवायच्या आहेत, म्हणजे प्रज्वलित करायच्या आहेत. जशा वस्तू पेटतील, प्रज्वलित होतील, तशी त्यातून अग्नी बाहेर पडेल, तसा त्यातून धूर बाहेर पडेल आणि त्यामध्ये घातलेल्या वस्तू पेटतील, तडतडतील, त्याचा आवाज होईल. जेव्हा या वस्तू पेटतील, तडतडतील, तेव्हा तुम्हाला तिथे बसून 7 वेळा त्यामध्ये गाईचं तूप घालायचं आहे. आणि गाईचं तूप घालून तुम्हाला खूप सोपा मंत्र सांगतेय, तो मंत्र म्हणायचा आहे. मंत्र खूप सोपा आहे, व्यवस्थित ऐका किंवा एखाद्या कागदावरती लिहून घ्या. मंत्र आहे, सर्वभूताय सर्वभूताय सर्वसिद्धेय, सर्वभूताय सर्वसिद्धेय, सागर वश वश स्वाहा.
सर्वभूताय सर्वसिद्धेय सागर वश वश स्वाहा. आता जिथे मी सागर हे नाव घेतलेलं आहे तिथे तुम्हाला ज्या व्यक्तीला शरण आणायचं आहे त्या व्यक्तीचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे आणि सांगितलेला मंत्र म्हणून तुम्हाला त्या अग्नीमध्ये एक अर्धा चमचा किंवा थोडं तूप घालायचं आहे. पुन्हा थोडं तूप घ्यायचं, पुन्हा हा मंत्र म्हणायचा, पुन्हा त्यामध्ये घालायचं. 7 वेळा तूप त्याच्यामध्ये घातलात, 7 वेळा हा मंत्र म्हटलात की अग्नी शांत होईपर्यंत, पूर्ण त्याची राख होईपर्यंत तिथेच बसा. अग्नी थंड झाली, शांत झाली, पूर्ण विझायची बंद झाली की त्याच्यानंतर जी काही वस्तू टाकलेली त्याची राख झाली, ती थोडीशी थंड झाली की ती सगळी राख घरामध्ये कणही तिचा न पडता, कुठेही ती स्प्रेड न होता गुपचूप फॅन वगैरे सगळे बंद करा आणि ती घराच्या बाहेर काढा. घराच्या बाहेर जाऊन कुठेही मोकळी जागा असेल, एखादा खड्डा असेल किंवा मग एखादी कचरापेटी असेल, मोठी कचराकुंडी असेल, डस्टबिन तुमचा, तर त्या ठिकाणी ते फेकून द्या. मातीची पणतीसुद्धा तिथे टाकून द्या, फेकून द्या. घरात येण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवा आणि मग घरामध्ये या. ज्या दिवशी हा उपाय कराल त्या दिवसापासून सलग 11 दिवस करा. किती? 11 दिवस. 11व्या दिवशी तुम्हाला या उपायाचा 100% अनुभव येईल. ज्याच्या नावाने मंत्र म्हटलेला आहे, ज्याच्या नावाने तुम्ही हा उपाय केलेला आहे, 11व्या दिवशी ती व्यक्ती तुमच्याकडे वश झालेली असेल. 11व्या दिवशी माफी मागायला ती व्यक्ती तुमच्या दारात असेल. जो त्रास त्या व्यक्तीने तुम्हाला दिला होता, तंत्रमंत्र केले होते, काही होते, 11व्या दिवशी त्याचा परिणाम दिसेल. त्याच व्यक्तीसोबत ते उलटलं जाईल. कुठून ना कुठून तुम्हाला निरोप येणार, काही नाही काही कळणार, पण जे काही तुमचं शत्रुत्व होतं ते 11व्या दिवसामध्ये पूर्णतः संपणार. मासिक धर्मसूत्र, कुठलेच नियम नाही, काहीच नाही, फक्त मनापासून 11 दिवस ही रेमेडी करा. दुसरा उपाय तुम्हाला मी सांगते. दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे पिंपळाचं झाड. शक्यतो शनिवार किंवा आठवड्यातील कुठल्याही दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाला थोडंसं पाणी म्हणजे जल अर्पण करायचं आहे. फक्त त्या पाण्यामध्ये थोडी हळद घालायची आहे आणि थोडंसं त्याच्यामध्ये मोहरीचं तेल, थोडीशी हळद, हे पाणी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. हे पाणी अर्पण करत असताना पिंपळाच्या झाडाला आपली शत्रुबाधा दूर होण्यासाठी किंवा जी काही समस्या असेल ती संपवण्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ काळ्या मोहरीच्या तेलाचा एक छान दिवा लावायचा आहे. पिंपळाच्या झाडाला तुम्हाला 3 वेळा 5 वेळा विषम संख्येमध्ये तुम्हाला प्रदक्षिणा घालायची आहे. त्यानंतर पिंपळाच्या झाडाचं एक पान तोडायचं आहे. खाली गळलेलं पडलेलं पान असेल ते उचलायचं आहे आणि ते घरी आणायचं आहे. घरी आल्यानंतर पिंपळाच्या झाडाचं जे पान तुम्ही आणलेलं आहे ते स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे. थोडंसं ते कापडाने पुसून घ्यायचं आहे आणि त्या पिंपळाच्या पानावरती तुम्हाला तुमच्या शत्रूचं नाव लिहायचं आहे. जो त्रास देतोय, हिणवतोय, टार्गेट करतोय, रडवतोय, तुम्हाला उद्ध्वस्त करतोय, त्याचं नाव तुम्हाला त्या पानावरती लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे तुम्ही नाव लिहिलेलं आहे तुम्हाला ते पान व्यवस्थित राऊंड म्हणजे गोल 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 तुम्हाला करायचं आहे. आणि त्याच्यानंतर हे जे पिंपळाच्या झाडाचं पान नाही, त्यानंतर तुम्हाला हे पिंपळाच्या झाडाचं जे पान आहे हे तुम्हाला म्हणजे ज्या दिवशी तुम्ही घरी आणाल तिथून तुम्हाला ते कमीत कमी 21 दिवस 21 करून ते पान राऊंड करून न सोडता न खोलता तुम्ही वरून त्याला एखादा धागा बांधला तरीही चालेल. लाल, पिवळा, काळा कुठलाही धागा बांधला त्या पानाला चालेल. 21 दिवस हे पिंपळाचं पान तुम्हाला तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायचं आहे. दिवसभर तुम्ही खिचात ठेवू शकता, नाही शक्य तर घरातल्या कुठल्या तरी एका कोपऱ्यात ठेवा, पण रात्री झोपताना हे पान जे आहे ते तुम्हाला तुमच्या डाव्या बाजूला ठेवा, जिथे तुमची उशी आहे. म्हणजे मी अशी झोपते, ही माझी डावी बाजू आहे, तर डाव्या बाजूच्या या ठिकाणी तुम्हाला उशीखाली ते पान ठेवायचं आहे. सकाळी उठलात, अंघोळ झाली की पुन्हा ते पान काढायचं आहे. कुठेतरी एका छान ठिकाणी तुम्हाला ते ठेवायचं आहे. 21वा दिवस असेल तेव्हा 21व्या दिवशी हे नाव लिहिलेलं, तंत्रमंत्र केलेलं पान पिंपळाच्या झाडाजवळ घेऊन जायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाच्या मातीमध्ये हे पान तुम्हाला दाबायचं आहे. 21 दिवसामध्ये सगळ्या शत्रूंची, कितीही शत्रू असेल, काही त्रास असेल, त्याची बांध घातली जाईल. ज्या व्यक्तीचं नाव त्या पानावर लिहिलेलं आहे ती व्यक्ती तुम्हाला शरण येईल. कितीही त्रास असेल तो संपेल. खूप साधा सोप्पा उपाय सांगितलाय, नक्की करा.